माणूस अनेक प्रकारची प्रगती करू शकतो, परंतु मनाच्या शांतीसाठी माणसाला अध्यात्माशिवाय दुसरा पर्याय नाही. अध्यात्म म्हणजेच मनाची शांती मिळण्याचं ठिकाण. आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं असेल तर मनाला शांती हवे असल्यास जे औषध उपयोगी येतं त्याचं नाव अध्यात्म आहे. आणि म्हणून माणूस वाटेल तितकी प्रगती करू शकतो, परंतु शांती प्राप्त करायची असल्यास त्याला आध्यात्मिक मार्गाने जावं लागेल. अध्यात्म म्हणजे माणसाच्या त्या स्थिरतेपर्यंतचा प्रवास की जिथे हे व्यावहारिक जीवन प्रभाव टाकू शकत नाही. माणसाच्या मानसिक लेवलपर्यंतच सगळ्या हालचाली असतात आणि मग त्याच्या पलीकडे एक आहे ठिकाण ज्याला आपण म्हणतोय की बाबा आत्मिक होणं. मनाचाही प्रभाव जिथे पडत नाही ते स्थिर तत्व त्याच्यामध्ये प्रतिष्ठित होणे याचं नाव अध्यात्म आहे. आणि म्हणून ती जी माझी सर्वोच्च संभावना आहे की ज्या ठिकाणी मला अशी स्थिरता, अशी शांती, अशा प्रकारची एक सम्यक स्थिती प्राप्त होते की ज्या ठिकाणी मला माझ्या जीवनातील कोणतीही गोष्ट प्रभावित करू शकत नाही, मला विचलित करू शकत नाही, मला बेचैन करू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीला असं भास होऊ शकतो की मला सुख इथं मिळेल, मला शांती इथं मिळेल, मला समाधान याच्याने वाटेल. परंतु जीवनामध्ये ज्यावेळेस माणूस अनेक वर्षाचा अनुभव घेतो तो तेव्हा माणसाला या निर्णयापर्यंत पोहोचावंच लागतं की या व्यावहारिक जीवनामध्ये असं काहीही नाही की जिथं मला पूर्ण शांती मिळेल, माझं चित्त समाधान पावेल. असं या जगामध्ये काहीही नाही. आणि म्हणून कोणती वस्तू प्राप्त करून मला या जगामध्ये सुखी होता येत नाही, कोणतं पद, कोणती प्रतिष्ठा प्राप्त करून मला या जगामध्ये सुखी होता येत नाही. आणि हे ऐकणं वेगळं, पण प्रत्यक्ष आपल्या जीवनामध्ये ह्या निर्णयापर्यंत आधी माणूस पोहोचला पाहिजे. आधी माणसाने मान्य केलं पाहिजे, कबूल केलं पाहिजे की मी अनेक प्रकारे धडपड करून पाहिली आहे, मी नवनवीन गोष्टी जीवनात प्राप्त केल्यात, बरेच मार्ग मी हाताळले, परंतु कोणत्याच मार्गाने माझ्या सुखाचा प्रश्न कायम निकाली निघाला नाही. माझा समाधान ज्याला म्हणते ते माझं समाधान जे कशानं जात नाही ते मला प्राप्त झालेलं नाही. अशी कबुली माणूस ज्यावेळेस देईल ना त्यावेळेस त्याला एकच मार्ग उरतो की अध्यात्म हा एक मार्ग उरतो की जिथे त्याला खरं समाधान मिळू शकतं. आणि म्हणून आधी माणसाकडे ही प्रामाणिकताच पाहिजे की मी माझ्या जीवनामध्ये सुखासाठी प्रयत्न केले, परंतु मी सुखी होऊ शकलो नाही. ही प्रामाणिकता माणसाकडे पाहिजे. तेव्हा जे शास्त्र त्याच्या उपयोगाला येतं त्याचंच नाव आहे अध्यात्म. मला आत्मिक व्हायचं आहे, मला स्थिर व्हायचं आहे, मला शांत व्हायचं आहे. ज्या माझ्या अनेक प्रवृत्तीने मी बेजार आहे,
मी बेचैन आहे त्या सर्वांना मला जाणायचं आहे. हा आध्यात्मिक मार्ग आहे. असा कधी आपण विचारच करत नाहीत की ज्या गोष्टीने मी परेशान होतो तर माझ्या परेशानीचं कारण काय आहे. माझ्याच आतमध्ये माझ्या परेशानीची कारणं असतात आणि ती कारणं जिथून मी पाहू शकतो ती कारणं माझ्या दृष्टिक्षेपामध्ये ज्यावेळेस यायला लागतात त्या बेचैनीलाच पूर्णतः ज्यावेळेस मी पाहू लागतो त्याच वेळेस त्या बेचैनीच्या प्रभावातून मी मुक्त होत असतो. पुन्हा बेचैनी आली तरी तो मनाचा एक स्वभाव आहे. त्याप्रमाणे एखादी प्रक्रिया घडत आहे आणि तशा पद्धतीची प्रतिक्रिया येत आहे. अशा पद्धतीचा कार्यभार पुन्हा चालू असला तरी माझी शांतता माझ्या सुखाला त्याच्याने काहीही डिस्टर्ब होण्याचं काही कारण उरत नाही. अशा पद्धतीने जीवन जगता येतं की जिथे एका लेवलला माझी स्थिरता कायम राहते. अध्यात्म ती शांती, ती स्वतःच्या हक्काची की ज्याच्यामध्ये कशावर अवलंबून राहण्याचा विषयच येत नाही. ती स्वतःच माझे स्वरूप आहे अशी शांती जी केवळ माझी आहे, जी येणारी आणि जाणारी नाही. अशा प्रकारची शांतता, अशा प्रकारची स्थिरता ही ज्यावेळेस माणसाला प्राप्त होते तेव्हा पुन्हा जीवनातला कोणताही प्रश्न एका विशिष्ट लेवलपेक्षा जास्त माझ्या जीवनामध्ये हालचाल निर्माण करू शकत नाही. म्हणजे मीच एक प्रकारे अशा पद्धतीने सुरक्षित होतो, मीच माझ्या आतमध्ये अशा प्रकारे शांत होतो की पुन्हा मला हलविण्याचा अधिकार मी कोणत्या गोष्टीला देत नाही किंवा ती कोणतीच गोष्ट मला पुन्हा अस्थिर करू शकत नाही. तर आपल्या सगळ्याच्या जीवनामध्ये अशाच प्रकारचा क्षण यावा, अशाच प्रकारची स्थिती यावी. त्याला स्थिती पण म्हणता येत नाही कारण कोणतीही स्थिती ही बदलणारीच असते. परंतु आत्मिक स्थिती जिथं मला एकदा स्थिरता साधल्यानंतर पुन्हा जीवनाचा संपूर्ण खेळ वरून तरी जशाला तसा दिसत असला तरी आतून मात्र माझी प्रसन्नता, माझी स्थिरता, माझं समाधान कायम ठेवणार असतो. आणि म्हणून आता खेळ खेळायला आणि कशाही प्रकारचा डाव टाकायला आणि स्वीकारायला आपली तयारी असते की जेणेकरून हा खेळ उत्कृष्ट प्रकारे खेळला तर जाईल परंतु मला स्वतःला त्याची बाधा होणार नाही. आता जोपर्यंत हे आत्मिक जीवन मला माहीत नाही तोपर्यंत मला हे अशक्य वाटणार. आणि साहजिक आहे, स्वाभाविक आहे असं वाटणं. कारण जी गोष्ट आपण कधी अनुभवलेलीच नाही, ज्या स्थितीपर्यंत म्हणू आपण समजण्यासाठी मी कधी गेलोच नाही, जशा पद्धतीने जीवन जगता येते याचा मला अनुभवच नाही, तर मला ती अशक्य वाटणं ही साहजिक आहे. कारण आपलं मन हे जिथपर्यंत जातं तिथपर्यंत सर्व गोष्टी आपल्याला कळत असतात. एखादी वस्तू आपण पाहिलेली असेल, एखादी चव आपण चाखलेली असेल, एखादा अनुभव आपण घेतलेला असेल तर मन आपल्याला पुन्हा ते समजावून सांगू शकतं किंवा त्याला ते पटत असतं.
परंतु ही जी आत्मिक स्थिती आहे की मनालाही पाहता जिथून येतं, ही आत्मिक स्थितीवर आपण कधी गेलेलो नाही आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे जीवनात स्थिरता शांतता प्राप्त करता येते. याच्यावर विश्वास बसणे तशी अवघडच गोष्ट आहे. परंतु जे दृष्टे महापुरुष होऊन गेले, ज्यांनी जीवनामध्ये अशा प्रकारची स्थिरता शांतता प्राप्त केली, ज्यांनी पूर्णतेने जीवनाला जाणलं, जीवन ज्यांच्या समोर नजरेसमोर आलं आणि या जीवनालाही आपण दिशा देऊ शकतो, जीवनालाही आपण पूर्णपणे पाहू शकतो, जीवनालाही आपण विशिष्ट गोष्टीसाठी वापरू शकतो, अशा पद्धतीचा अधिकार जेव्हा माणसाला प्राप्त होतो, तेव्हा त्यांनी हे आपल्याला सांगितले की अशा पद्धतीने आध्यात्मिक नजर प्राप्त केल्याशिवाय जीवनामध्ये ती शांतता, ती स्थिरता, ते समाधान येणार नाही. आणि म्हणून आध्यात्मिक होणं म्हणजे स्थिर होणं, आध्यात्मिक होणं म्हणजेच स्वतः आतून शांततेला प्राप्त होणं, आध्यात्मिक होणं म्हणजे अशा स्थिरतेला प्राप्त होणं जी स्वतःची आहे, जी कशावर अवलंबून नाही, जी येणारी जाणारी नाही. आणि म्हणून या दृष्टिकोनातून केवळ जाणून, केवळ अवलोकन करून, केवळ ज्ञानाने माणूस या स्थितीपर्यंत जाऊ शकतो. पैसा खर्चण्याची ही गोष्ट नाही, कोणाची कृपा प्राप्त करायची ही गोष्ट नाही, काही जादू होण्याची ही गोष्ट नाही. ही आहे आपल्या दर्शनशास्त्रानं सांगितलेली गोष्ट. ही आहे जीवनाचं अंतिम सत्य. ही आहे आत्मिक स्थिरता, आत्मिक स्थिती. जिथपर्यंत हालचाल आहे, जिथपर्यंत क्रिया आहे, प्रतिक्रिया आहे, जिथपर्यंत अनंत स्मृतीचं जाळं आहे, तिथपर्यंत आपलं मन आहे. जेवढी काही क्रिया असते, जेवढी काही प्रतिक्रिया असते, कोण्याही निमित्ताने उसळणं, शांत होणं जिथपर्यंत आहे, ते सर्व काही आपलं मन आहे. आणि या मनाची लीला, ही मनाची सर्व लीला आहे. ही जिथून पाहता येतं, जे जे हलतं, जे जे प्रभावित होतं, जे जे अनेक विकाराने ग्रस्त आहे, ते सर्व जिथून दिसतं, ती आत्मिक स्थिती आहे. आणि म्हणून जितकाही मनाचा अभ्यास करता येईल माणसांना, तेवढा त्याने मनाचा अभ्यास करावा. जितकंही स्वतःला खेचून नेणाऱ्या, बंधनात पाडणाऱ्या गोष्टी आहेत, त्याचा जेवढाही करता येईल माणसांना अभ्यास करावा. मी शांत बसलो असताना कोणता धक्का मला आतून प्रभावित करतो, की मला काही करावंसं वाटतं, मला काही पाहावंसं वाटतं, मला काही ऐकावंसं वाटतं, मला काही खावंसं वाटतं. ही जी आहे की माणसाला प्रवृत्त करणारे, आतून येणारा जो धक्का आहे, तोच आपल्याला जाणता आला पाहिजे. एखाद्या प्रसंगामध्ये स्वतःची होणारी स्थिती माणसाला जाणता आली पाहिजे. एखाद्याचं वाक्य म्हणा, एखाद्याचं वैभव म्हणा, पाहिल्यानंतर आपली होणारी अवस्था पूर्णपणाने आपल्या नजरेच्या टप्प्यात आली पाहिजे. एखाद्या गोष्टीने मी कसा चिडतो, एखाद्या गोष्टीने कसा मी भाळतो, हे सर्व काही माझा जो जितकाही सूक्ष्म आणि मोठा सगळा कार्यव्यापार आहे,
तो माझ्या नजरेच्या टप्प्यामध्ये आला पाहिजे. माझं हसणं, माझं रडणं, माझं थांबणं, माझं धावणं, माझं बोलणं, हे सगळ्या बाबतीमध्ये एक जागृती आपल्यामध्ये आली पाहिजे की जी मला पूर्णपणाने पाहते. आता माझी कोणतीच हालचाल ज्या नजरेतून सुटत नाही ती नजर प्राप्त झाली पाहिजे. कसं मी उठतो, कसं मी बसतो, कसं मी बोलतो, कसं मी शांत होतो, ही सगळ्याच्या पाठीमागे जो कारण आहे त्या कारणासहित आपल्याला ते सर्व काही दिसलं पाहिजे. माझी बेचैनी असेल, माझी सुखासाठी धावण्याची वृत्ती असेल, किंवा माझी संतुष्ट आता झालो बनायची गोष्ट असेल, जे काही क्षणाक्षणाला जे काही घडतंय, जे काही अनुभवात येतंय, त्या अनुभवालाही जी जागृती पाहू शकते माझ्या, मग ती जागृती माणसामध्ये येते तेव्हा ती आत्मिक स्थिती आहे. ती स्थिर आहे कारण की ती जे अस्थिर आहे त्याला पाहू शकते. आणि म्हणून हा विषय जितका आपण समजून घेऊ तेवढ्या आपल्या हिताचा आहे. याच्यावर जेवढी चर्चा करू तेवढं हिताचं आहे. याच्यावर किती वाचन केलं तेवढं हिताचं आहे. कारण आपण प्रत्येकजण त्याच आत्मिक स्थितीकडे जाण्यासाठीच आपण प्रयत्नशील आहोत. आपल्याला जरी माहीत असेल किंवा नसेल, परंतु आपल्या सगळ्यांना ती स्थिरता पाहिजे, ती शांती पाहिजे, ते समाधान पाहिजे. त्याच्यासाठीच आपण सगळे प्रयत्न करत आहोत. रात्रंदिवस आपण जे काही करत आहोत ते त्याच्यासाठीच करत आहोत. आणि म्हणून हा सगळा समजून घेण्याचा विषय वेगवेगळ्या प्रकारे हा विषय आपण समजून घेतला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक हालचाल माझी, प्रत्येक क्रिया माझी, प्रत्येक प्रतिक्रिया माझी माझ्या नजरेच्या टप्प्यात आली पाहिजे. प्रत्येक मला उठवणारा बसणारा धक्का ही माझ्या नजरेत आला पाहिजे. अशी नजर प्राप्त करायची, तेव्हाच मी स्थिर आहे असं त्याचा अर्थ आहे. कारण सगळ्या अस्थिरच्या मी पलीकडे आहे असाही त्याचा अर्थ आहे. धन्यवाद.